नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? आज मी तुमच्यासाठी असा एक विषय घेऊन आले आहे, जो आपल्या सर्वांच्या रोजच्या जीवनशैलीची आणि आरोग्याशी अगदी जवळून जोडलेला आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, की जी छोटीशी हिरवी वेलची आपण रोज चवीसाठी चहात टाकून पितो, तीच वेलची जर तुम्ही रोज फक्त 2 दाणे चावून खाल्ली, तर तुमच्या शरीरात काय काय आश्चर्यकारक बदल होऊ शकतात? होय, तीच छोटीशी वेलची तुमच्या पोटाच्या आरोग्यापासून ते मानसिक तणावापर्यंत प्रत्येक समस्येवर अगदी शांतपणे आणि प्रभावीपणे काम करत असते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की जर तुम्ही रोज फक्त 2 वेलीची खाण्यास सुरुवात केली तर तुमचे पोट, हृदय, मेंदू आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यावर याचा नेमका काय सकारात्मक परिणाम होतो. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, अगदी लक्ष देऊन बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला वेलचीचे असे काही अचूक घरगुती उपाय आणि उत्तम मिश्रणे सांगणार आहे, जे ह्या साध्या वेलच्या तुमच्या रोजच्या आरोग्यासाठी एक रामबाण औषध बनवून टाकतील. पोटाच्या समस्या आणि वैद्यकीय अनुभव. मंडळी, 30 ते 60 वर्षाच्या वयोगटातील बहुतांश लोक हे नेहमी एक तक्रार करतात. पोट नेहमी जड वाटतं किंवा सतत भरल्यासारखं वाटतं. काही लोक म्हणतात की गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगण्याच्या ब्लोटिंग समस्येने त्यांना नेहमीच हैराण करून सोडले आहे. आणि रोजचा ताणतणाव इतका जास्त आहे की रात्रीची झोपही पूर्ण होत नाही. तुम्हाला माहिती आहे का, या समस्या काही किंवा 2 दिवसातच निर्माण होत नाहीत, तर या समस्या हळूहळू तुमच्या शरीरात मूळ धरत असतात. माझ्या 20 वर्षाच्या वैद्यकीय अनुभवावरून मी हे नेहमी पाहते की आपल्या काही छोट्या छोट्या रोजच्या सवयी आपल्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करू शकतात. पण या उलट काही सवयी अशाही असतात ज्या अगोदर आरोग्यावर अत्यंत चांगला प्रभाव टाकतात आणि आपले आरोग्य आतून सुधारतात. रोज 2 वेलची खाणे ही त्याच चांगल्या सवयींपैकी एक आहे, जी तुमच्या शरीरावर इतके जबरदस्त फायदे करते की ते जाणून घ्यायला तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल. फायदा नंबर 1, पचनसंस्था आणि आयुर्वेद. चला तर मग सर्वात आधी आपल्या पोटांबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही रोज 2 हिरव्या वेलची चावून खाता, तेव्हा त्याचा सर्वात पहिला आणि मुख्य फायदा तुमच्या पचनसंस्थेला होतो. आयुर्वेदानुसार वेलचीचे मुख्य काम पाचक अग्नी प्रज्वलित करणे हे असते. पण याचे वैशिष्ट्य असे की पोटात कोणतीही जळजळ किंवा ॲसिडिटी न वाढवता हे काम चोख होते. त्यामुळे गॅस कमी होतो, पोट फुगणे थांबते आणि जेवल्यानंतर जाणवणारा पोटाचा जडपणा पूर्णपणे कमी होतो. आयुर्वेदामध्ये याला दीपन पाचन प्रभाव म्हणतात. म्हणजेच आपण जे काही खातो ते योग्य प्रकारे पचवणे आणि त्यातील पोषक घटक शरीरात शोषून घेणे. विचार करा, जेव्हा तुमचे पचन व्यवस्थित असते तेव्हा निम्म्याहून अधिक आजारांचा तसाच नाश होतो. कारण आपल्या जुन्या जाणत्या लोकांनी ती म्हण काही चुकीची नाहीये की सर्व आजार हे पोटातूनच जन्म घेतात. फायदा 2, तोंडाचे आरोग्य आणि माउथ फ्रेशनर. वेलची खाण्याचा दुसरा मोठा फायदा तुमच्या तोंडाच्या आणि दाताच्या आरोग्यासाठी होतो. मित्रांनो, वेलची हा फक्त एक मसाल्याचा पदार्थ नाही, तर हे एक अतिशय उत्तम नैसर्गिक मुखवास आहे, म्हणजेच नॅचरल माउथ फ्रेशनर. आजकाल बाजारात मिळणाऱ्या माउथ फ्रेशनरमध्ये कृत्रिम वेफर्स आणि खूप सारी साखर वापरलेली असते, जी दातांना हानी पोचवते. त्याऐवजी रोज 2 वेलची चावल्याने तुमची तोंडाची दुर्गंधी तर दूरच होते, तर पण लाळेतील पाचक गठरामुळे तोंडात असणारे हानिकारक जीवाणू, बॅक्टेरिया देखील नियंत्रणात राहतात. आणि जेव्हा तुमचे तोंड स्वच्छ आणि जंतुमुक्त असते तेव्हा तुमचे पचन देखील अधिक सुधारते. आणि कारण पचनाची खरी सुरुवात ही आपल्या मुखापासूनच होत असते. फायदा नंबर 3, सुस्ती आणि जडपणा दूर करणे. बऱ्याच लोकांना जेवल्यानंतर खूप जास्त झोप येऊ लागते, शरीरात सुस्ती जाणवते आणि एक प्रकारचा आळस येतो. अशा लोकांसाठी सुद्धा वेलची खूप फायदेशीर आहे. वेलचीमध्ये सौम्य वातनाशक गुणधर्म असतात. याचा अर्थ ती शरीरात अतिरिक्त वायू किंवा गॅस बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे पोट हलके होते, रक्ताभिसरण सुधारते आणि जेवल्यानंतर दुपारी येणारी सुस्ती क्षणात पडून जाते. फायदा नंबर 4, हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रण. आता थोडे हृदयाच्या आरोग्याबद्दल आणि ब्लड प्रेशरबद्दल जाणून घेऊया. वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण, ब्लड सर्क्युलेशन सुधारतात आणि तणावामुळे वाढणाऱ्या रक्तदाबाला शांत करण्यास मदत करतात.
तसं पाहायला गेलं की मी तसं अजिबात म्हणत नाही आहे की तुमचा बीपीच्या चालू औषधीचा पर्याय आहे आणि तुम्ही डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे बंद करावीत. मी तसे अजिबात सांगत नाही आहे. पण हो, एक रोजची निरोगी सवय म्हणून रोज तुम्ही वेलची खायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही फक्त रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यास नक्कीच मदत करते. आजकालच्या धावपळीच्या युगात ताणतणाव इतका वाढला आहे की हाय बीपी त्यांचे मुख्य कारण बनले आहे आणि वेलची स्वभावाने थंड व शांत करणारी असल्यामुळे इथेही तुम्हाला तिचा खूप चांगला फायदा मिळतो. फायदा नंबर 5, नॅचरल डिटॉक्स आणि सूज कमी करणे. 5वा महत्त्वाचा फायदा म्हणजे शरीराला डिटॉक्स करणे, म्हणजेच शरीरातील अतिरिक्त पाणी वॉटर रिटेन्शन कमी करणे. बरेच रुग्ण मला सांगतात की सकाळी उठल्याबरोबर त्यांचा चेहरा जड आणि सुजल्यासारखा वाटतो, डोळ्यांखाली फुगीरपणा येतो आणि पायांवर हलकी सूज जाणवते. याचे एक मुख्य कारण म्हणजे शरीरात गरजेपेक्षा जास्त पाणी साचून राहणे. वेलचीचा जो सौम्य लघवी वाढवणारा ड्युरेटिक प्रभाव असतो त्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या रघुवीवाटे बाहेर निघून जाते. त्यामुळे शरीरातील जडपणा या प्रक्रियेमुळे तुमच्या यकृताचे लिव्हर कार्य देखील सुधारते आणि शरीरात एक वेगळाच ताजेतवानेपणा येतो. तसेच तुमच्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांना सकाळी उठल्याबरोबर थकवा, चेहऱ्यावर जडपणा किंवा सूज जाणवते? मला खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मला तुमच्या समस्येचे स्वरूप समजेल आणि मी तुम्हाला त्याबद्दल योग्य मार्गदर्शन करू शकेन. फायदा नंबर 6, मानसिक आरोग्य आणि तणावमुक्ती. मित्रांनो, वेलची फक्त पोटासाठीच नाही तर आपल्या मेंदूसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी देखील एक वरदान आहे. पारंपरिक काळापासून वेलचीचा वापर मानसिक थकवा कमी करण्यासाठी केला जातो. जे लोक खूप जास्त बौद्धिक काम करतात, कम्प्युटरसमोर ताणतणावास बसतात किंवा सतत मानसिक तणावाखाली असतात, त्यांच्यासाठी रोज 2 वेलची खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. यातील सुगंधित तेल, इसेन्शियल ऑइल थेट मेंदूला रिलॅक्स करतात, ज्यामुळे मन शांत होते आणि ताणतणाव, दाब कमी जाणवतो. विशेषतः जर तुम्हाला तणावामुळे रात्री नीट झोप येत नसेल तर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी वेलची घातलेले कोमट दूध प्यायल्याने तुम्हाला गाढ आणि शांत झोप येईल. आयुर्वेदानुसार वेलचीचा रस हा किंचित गोड किंवा कटू मधुर असतो. ही शरीरातील वात, कफ किंवा दोष संतुलन करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी शरीरात म्हणजेच विषारी घटक टॉक्सिन्स जमा होऊ देत नाही आणि जेव्हा शरीरातील टॉक्सिन्स कमी होतात तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या स्वतःला बरे हील करण्यास मदत करते. वेलची घेण्याची योग्य पद्धत. वेलची घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे जेवणानंतर ती हळूहळू जाऊन तिचा रस चोखणे किंवा तिच्या बियांची पावडर करून ती कोमट पाण्यासोबत देखील घेऊ शकता. जर तुम्हाला जेवणानंतर ती घ्यायची नसेल तर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी सुद्धा वेलचीची दाणे चावू शकता. खास घरगुती उपाय आणि उत्तम मिश्रणे. स्पेशल कॉम्बिनेशन. मंडळी, वेलची स्वतःच एक अतिशय शक्तिशाली औषधी वनस्पती आहे, पण जेव्हा तुम्ही ती काही विशिष्ट नैसर्गिक गोष्टींसोबत एकत्र करता तेव्हा तिचे गुणधर्म अजून अनेक पटींनी वाढतात. चला तर मग जाणून घेऊया वेगवेगळ्या समस्यांसाठी वेलचीचे काही अत्यंत खास उपाय. पोट फुगणे आणि ॲसिडिटीसाठी वेलची प्लस बडीशेप. जर तुम्हाला जेवणानंतर पोट जड होत असेल, गॅस तयार होत असेल किंवा छातीची जळजळ होत असेल तर जेवणानंतर 1 वेलची आणि अर्धा चमचा बडीशेप एकत्र करून तोंडात टाकून छान चावून खा. वेलची ॲसिडिटी शांत करेल आणि बडीशेप गॅस बाहेर काढेल, ज्यामुळे तुमचे पोट एकदम हलके होईल. उच्च रक्तदाब आणि चिंतेसाठी वेलची प्लस कोमट पाणी. जर तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आणि अस्वस्थतेचा त्रास असेल तर सकाळी उठल्यावर 2 वेलचीचे दाणे हलकेसे कुटून घ्या आणि कोमट पाण्यासोबत घ्या. यामुळे तुमच्या नसा शांत होतील, रक्ताभिसरण सुधारेल आणि तणावामुळे वाढणारा रक्तदाब नियंत्रणात राहील. लक्षात ठेवा, हे औषधाला पूरक म्हणून काम करते. नियमित ठेवल्यास उत्तम फरक पडतो. तोंडाच्या दुर्गंधीसाठी वेलची प्लस लवंग. जर ब्रश करूनही तोंडातून वास येत असेल तर जेवणानंतर 1 वेलची आणि 1 लवंग एकत्र चघळा. या दोन्हींमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे दुर्गंधी तर दूरच होतेच, शिवाय हिरड्या आणि ताणही मजबूत होतात. वजन कमी करण्यासाठी वेलची प्लस दालचिनी. वजन वाढवण्याचे एक मुख्य कारण म्हणजे वारंवार गोड खाण्याची इच्छा होणे.
शुगर क्रेव्हिंग्स. सकाळी नाश्त्यापूर्वी 2 वेलचीची पावडर आणि त्यात 1 चिमूटभर दालचिनीची पावडर टाकून कोमट पाण्यासोबत घ्या. हे मिश्रण तुमचे मेटाबॉलिझम वाढवते आणि वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते. सर्दी, खोकला आणि कफासाठी वेलची प्लस सुंठ प्लस मध घे. बदलत्या ऋतूत जर वारंवार सर्दी, खोकला होत असेल तर वेलची पावडर आणि सुंठ पावडर समप्रमाणात मिसळा आणि त्यात थोडेसे मध टाकून ते चाटण खा. त्यामुळे छातीतील कफ सुटा होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शांत झोपेसाठी वेलची प्लस दूध. रात्री सतत डोक्यात विचार येत असतील, झोप लागत नसेल तर रात्री झोपण्यापूर्वी दुधामध्ये 1 वेलची टाकून दूध चांगले उकळून घ्या आणि कोमट झाल्यावर प्या. वेलचीचा थंडावा मनाला शांत करतो आणि दूध मज्जासंस्थेला आराम देतो, ज्यामुळे रात्री खूप छान झोप येते. मंडळी, लक्षात ठेवा, वेलची आकाराने जरी छोटीशी असली तरी ती तुम्हाला योग्य प्रकारे आणि योग्य सवयीने वापर केला तर तुमच्या रोजचे आरोग्य टिकवण्याचे एक उत्तम औषध बनू शकते. तुमच्यापैकी किती लोक यापैकी कोणतं मिश्रण आधीपासूनच वापरत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर करत नसाल तर यातील कोणता उपाय तुम्ही करून पाहणार आहात हे देखील लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांसोबत भरपूर शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.